आगतम स्वागतम सुस्वागतम. चला कवितेच्या बना या उपक्रमांतर्गत चालू असलेल्या वाचक संवादाचं आजचं हे 260वं पुष्प. आमच्या या वाचक संवादाचं एक तर अवघ्या 2 महिन्यात पूर्ण होतंय. 12 वर्ष अविरतपणे सातत्यानं चालू असलेला हा वाचक संवाद आणि या वाचक संवादामध्ये आज आम्ही ज्यांच्या ऐकण्याला कितीतरी दिवसापासून आतुर होतो आणि तो आज सुदीप आलेला आहे. तेव्हा आजच्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षा म्हणून मी आदरणीय अर्चनाताई नळगीरकर यांना विनंती करतोय की आपण आजच्या या कार्यक्रमाचं अध्यक्षस्थान ग्रहण करावं. आदरणीय अर्चनाताई नळगीरकर. या वाचक संवादाची सुरुवात जागतिक महिला दिन उद्या असला तरी एक दिवस ॲडव्हान्स साजरा करायला काही आपल्याला हरकत नाहीये आणि त्या निमित्तानं आज आपण जागतिक महिला दिनाच्या निमित्तानं या वाचक संवादाची सुरुवात करतोय. तेव्हा सुरुवातीला आदरणीय उषाताई तोंडचितकर यांना मी विनंती करतोय की आपण एका सुमधुर आवाजानं गायनानं आजच्या या कार्यक्रमाची सुरुवात करावी. खरं पाहिलं तर लता मंगेशकरांची आठवण एकदम आपल्याला ताजी आहे आणि त्याच लता मंगेशकरांच्या जोडीनं आम्ही ज्यांचं नाव घेतोय ते आमच्या उषाताई तोंडचितकर. विनंती आहे की आपण स्वागत करूया. इस बात
खूप खूप धन्यवाद ताई. या वाचक संवादाची सुरुवात सुंदर अशा गोड आवाजाने या ठिकाणी झालेली आहे. गीत देखील ताईंनी तसंच निवडलेलं आहे, नारी जीवन. आणि सुरुवातीला आपण बोलला की ऐकायला महिला असल्या असत्या तर बरं झालं असतं. आपलं म्हणणं ऐकायला आणि तिघी तरी उपस्थित झालेले आहेत. तिघांचे हार्दिक पुन्हा एकदा हार्दिक स्वागत. या वाचक संवादामध्ये आदरणीय प्राध्यापिका ललिताताई गाडगे आज आपल्याशी संवाद साधणार आहेत. ललिताताई गाडगे या साहित्य क्षेत्रामध्ये अत्यंत नावाजलेलं व्यक्तिमत्व. आपल्याला अभिमान आहे त्या आपल्या उदगीरमधून त्यांच्या या कारकिर्दीची सुरुवात झाली. याच्याही पेक्षा मला वैयक्तिक अभिमान असा आहे की त्या आमच्या कर्नाटकातले आहेत. कर्नाटक भाग सातत्यानं मराठी भाषिकावर अन्याय सहन करत आलेला आहे. फक्त कर्नाटकातल्या लोकांकडनं असं या महाराष्ट्रातल्या उदगीरमध्ये होत असलेलं साहित्य संमेलन असेल की आणखी कुठलंही असेल, या साहित्य संमेलनावर कुठलाही साहित्यिक कार्यक्रम असला की ठराविक लोकच पुढे, बाकीच्यांना तिथं संधी नसते. हा बाकीच्यांनी देणग्या द्यायच्या, बाकीच्यांनी झाडलोट करायचं, बाकीच्यांनी इतर कामं करायची, याच्यासाठी मात्र नक्की आपल्याला बोलावलं जातं. असं त्या विषयाकडे आपल्याला जायचं नाही. परंतु या वाचक संवादामध्ये ज्या साहित्य कृतीवर आज संवाद साधला जाणार आहे ती साहित्य कृती स्त्री जीवनाची व्यथा मांडणार आहे. या साहित्य कृतीच्या लेखिका त्या देखील एक स्त्रीच आहे आणि आज ज्या आपल्याशी संवाद साधायला लागलेल्या आहेत त्याही एक स्त्रीच आहे. आणि जागतिक महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर या ठिकाणी हा वाचक संवाद होत असल्यामुळे या कार्यक्रमाच्या अध्यक्षा देखील स्त्रीच आहेत. फक्त नायला जसतो मी संचलनाला थांबलोय तेवढी एक माफी असावी. या ठिकाणी ताईंना मी सांगू इच्छितो, हा कार्यक्रम ठीक 6ला चालू होतोय. आपण 5:45च्या अगोदर आला. या ठिकाणी काहीच दिसत नव्हतं. कदाचित आपल्या मनात वाटलं असावं की आणखी तर काहीच नाही आणि हे 6ला कार्यक्रम कसं काय चालू करतील. पण आम्ही अभिमानानं सांगतो की आमचा हा कार्यक्रम 6ला चालू होतो आणि आमच्या इथं ऐकायला येणारा रसिक वर्ग एवढा शून्य आहे की तो ठीक 6लाच सभागृहाकडे येतोय. अगोदर एवढी इकडं तिकडं चुळबुळ नाही, इकडं तिकडं वायवत गप्पा नाही. आपलं काम सगळं सारून वेळेवर यायचं आणि आमची जबाबदारी आहे त्यांना वेळेवर जाण्यासाठी मोकळं करणं. तेव्हा आम्ही आमच्या कार्यक्रमाला आम्ही स्वतःचं बंधन घालून घेतलेलं आहे. सर्वसाधारण 1.5 तासाचा कार्यक्रम आपला असतो. आपल्यासारखे मान्यवर आले तर तो 2 तासापर्यंत जाऊ शकतो. ही लवचिकता आम्ही ठेवलेली आहे. त्यामुळे आपल्याला बोलायला मनसोक्तपणे आपण मांडू शकता. हे विचार आपल्या मनातले जे काय असतील त्या साहित्य कृतीच्या अनुषंगानं आपल्या संवादानंतर श्रोत्यांना ही साहित्य कृती वाचावीशी वाटल्याशिवाय राहणार नाही असं मला निश्चित विश्वास आहे. तेव्हा मी माझा वेळ जास्तीचा न घेता आमच्या कार्यक्रमाला 12 वर्ष पूर्ण होत असल्यामुळं आम्ही या जानेवारी महिन्यापासून एक नवीन कार्यक्रम हाती घेतलेला आहे. आमच्याकडे प्रत्येक कार्यक्रमाची उपस्थिती आहे आणि ती उपस्थिती आज 260वा कार्यक्रम आहे आणि 260 पैकी ज्यांची 150च्या वरील दिवस उपस्थिती आहे अशांना आम्ही एक सन्मान द्यायचा आम्ही जानेवारी पासून चालू केलेला आहे की ते चांगले रसिक आहेत आणि ते चांगल्या पद्धतीचे वाचक मित्रही आहेत. म्हणून त्यांना वाचक मित्र पुरस्कार म्हणून आणि त्यांचा सन्मान याच कार्यक्रमात करतोय. प्रत्येक कार्यक्रमामध्ये आपण 2 शिक्षक, 2 इतर आणि 2 पत्रकार अशा 6 लोकांचा आपण सन्मान करतोय आणि हा सन्मान आमच्याकडे उपस्थिती आहे. आजही मला प्रत्येकाची उपस्थिती जागेवर सांगता येईल एवढा आम्ही रेकॉर्ड आमच्याकडे ठेवलेला आहे आणि त्या उपस्थितीनुसारच आम्ही सन्मान करतोय. कदाचित काही लोकांना शंका येऊ नये म्हणून हा खुलासा आहे. आम्ही कुणाचाही आत्मीयता म्हणून सन्मान करायचा विचार कधीच केला नाही. लागेमध्ये
पुरस्कारामध्ये लागेबांधेचे चालू आहे तो प्रकार आम्ही इथे कुठलाही होऊ देत नाहीये. योग्य ते व्यक्तीचा सन्मान व्हावा एवढ्याच उद्देशाने तो सन्मान करतोय, तोही आपल्याला करायचा आहे. आपला संवादाचा वेळ संपल्यानंतर चर्चेसाठीचा वेळ थोडासा आहे. चर्चा झाल्यानंतर मग तो सन्मान आणि मग अध्यक्षीय समारोपाचा कार्यक्रम संपेल. तेव्हा मी नाही आमची आतापर्यंतची प्रथा आणि म्हणजे कार्यक्रमाला सुरुवात करत असताना कुठलाही सत्कार चहा श्रीफळ हातपुरी कुठलाच भाग नाही. सर आपले विद्यार्थी असल्यामुळे कार्यक्रम चालू होण्याच्या अगोदर त्यांना जाणीव असल्यामुळे त्यांनी अगोदर केलेला आहे. तर आम्ही संवाद संपल्यानंतर मग आम्ही उपस्थितांचा जन्मदिन या महिन्यात असेल तर त्यांना जन्मदिनाची एक ग्रंथभेट देतोय आणि मग सन्मान सत्कार करून मग अध्यक्ष समारोपाचा कार्यक्रम संपवतो. तेव्हा मी आदरणीय प्राध्यापिका ललिताताई गारके यांना विनंती करतोय की डॉक्टर दीपा क्षीरसागर लिखित झुंजतीची पाचट अशी या साहित्य कृतीवर आम्हा वाचकांची संवाद साधावा. होय थोडं खाली करा. हां आंतरराष्ट्रीय महिला दिन आता त्या काही 5-6 महिला आलेल्या आहेत त्या कार्यक्रमाच्या निमित्ताने. गर्दी नाही आहे त्यांची पण ज्या आहेत त्या गर्दी आहेत निश्चितपणे. आणि एक त्यातली समाधानाची बाब अशी आहे की महिला दिन हा महिलांसाठीच नसतो नसावा, बघूनशी तो आपल्यासाठी असावा. कारण त्यांच्याविषयी जे काही वाटायला हवंय ते मुळात आपल्याला वाटायला हवं आणि त्या दृष्टीने ही चांगली गोष्ट आहे. महिलांनी महिला समोरच बोलावं आंतरराष्ट्रीय दिवसाच्या निमित्ताने असं मुळीच नाहीये. तर जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने मी आपणा सर्वांचं आभार मानते, अभिनंदन करते आणि शुभेच्छा देते. वास्तविक बंधूंनो, प्रत्येक दिवस हा महिला दिन असायला हवा. आता सुंदर गीत म्हटलं लताताईंनी म्हणून लता दीदींचं उषाताई आपली भेट झाली स्नेहल पाटील बरोबर. आणि त्या गाण्यामधून त्यांनी हा संदेश दिला की उभी म्हणून घर उभे म्हणून समाज उभा आहे. आणि असं जर असेल तर प्रत्येक दिवस महिला दिन मला काय आलं याचा अर्थ तिच्या आत्या ओवाळाव्यात असं नको, असं मुळीच नाही. आम्हाला म्हणायचंच नाहीये की उठसूट तुम्ही आमची आरती करा, पण एक माणूस म्हणून आम्हाला सन्मान द्यावा एवढा आणि एवढाच अर्थ आहे त्या आंतरराष्ट्रीय महिला दिनाचा. आणि घटनेने सुद्धा एवढा असाच अर्थ दिलेला आहे. एक आनंदाची बाब आहे. 2 मिनिट फक्त ते महिला दिनाच्या निमित्ताने मी म्हणते, ते आवश्यक आहे. आम्ही इतक्या चांगल्या देशामध्ये जन्मलो आहोत. दोन्ही बाजू आहेत त्याला. आंखों में पाणी पण आहे, आंचल में दूध पण आहे, सगळंच आहे. पण खरंच विशेषतः अशा राज्यात आम्ही जन्मलो आहोत की जिथे फुलेंनी काम केलं आमच्यासाठी, सावित्रीबाईंनी दगडगोट्याचा मारा सहन केला आमच्यासाठी, जिजाऊने आमच्यासाठी स्वराज्य स्थापणाऱ्या शिवबाला घडवले. अशा राज्याचे आम्ही पायक आहोत याचा अभिमान
सारख्या देशामध्ये आम्ही आहोत, हा अभिमान आहे. ज्या मतदानाच्या अधिकारासाठी परदेशामधून स्त्रियांना लढे लढावे लागले, ते करायची आम्हाला इथे गरज नाही, त्याचाही अभिमान आहे. अर्थात अनेक गोष्टी अशा आहेत की त्याचं दुःख अजूनही आम्हाला, आम्ही सांगत राहतो की आज कोणत्याही क्षेत्राचं नाव घ्या, त्या क्षेत्रात स्त्रिया आहे नाही नुसती, तुमच्या बरोबरीने कधी कधी तुमच्या पुढे जाते. त्या त्या क्षेत्रात आपल्या पाऊलखुणा उमटवते. अगदी कसल्याही काळाच्या लाटेला पुसता येऊ नये अशा प्रकारच्या पाऊलखुणा ती उमटवते. हे असं असताना सुद्धा तरीही सगळं आलबेल मुळीच नाही. आणि विशेषतः ही सगळी उदाहरणं वरची आहेत. बाकी कुठलंही क्षेत्र घ्या, इंजिन चालवते आज ते, ट्रेन चालवते आज ते, बसेस चालवते आज ते, काय नाही करत आहे असं जरी टक्के स्त्री अजूनही सुरक्षित आहे. आणि त्यामुळे अशा महिला दिनाच्या दिवशी या गोष्टींचा उल्लेख नव्हे तर केवळ उल्लेख नव्हे तर चर्चा व्हायला हवी. या दृष्टीने काय करता येईल तेही करू. आणि आपण जर समाजामध्ये गेलो, प्रत्येक कुटुंब बघितलं, प्रत्येक कुटुंबामध्ये समाधानकारक गोष्टी नाही आहेत स्त्रीच्या दृष्टीने. भलेही कसल्याही परिस्थितीमध्ये अतिशय चिवटपणे आणि जिवटपणे ती उभी असते. दोन्ही शब्द घेते मी का चिवटपणे. माझ्या जाऊबाई आहेत, अतिशय अकाली वयात वेगवेगळे आलं, अतिशय जिवटपणे आणि चिवटपणे मुलांना मोठं केलं, ते उभं केलं. ती एक स्त्री होती. त्या म्हणतात मोठे पण देतात आम्हाला, तुम्ही लोक होता म्हणून सगळं असं नसतं, त्या होत्या म्हणून. ही अशी उदाहरणं सगळीकडे विखुरलेली आहे, प्रत्येक कुटुंबामध्ये विखुरलेली आहे. तरीही समाधानकारक, तरीही बोलणं. आणि म्हणून मी आज आपणा सर्वांना आवाहन करते की केवळ महिलांचा विषय नाही, पण सर्वांचा विषय, सर्वांनी मिळून करायचा. आणि तुमच्याशिवाय किंवा आमच्याशिवाय तुम्ही अर्धवट आहात आणि तुमच्याशिवाय आमच्या, ही वस्तुस्थिती आहे. म्हणून मी हे पुस्तक निवडलं. तसं फार वाङ्मय मूल्य नाही आहे. मी जसजशी वाचत गेले, मला तिथे प्रकाशनाच्या निमित्ताने टिपण लिहायला सांगितलं, त्यावेळी जरा असं बरोबरच लिहिलं मी. जसजशी वाचत गेले तसं अस्वस्थ होते. झुंजतीची पाचक, महिला कामगार आहे, ऊसतोड कामगार आहे. आणि त्या मुखपृष्ठावरूनच कळते कोयता आहे आणि शीर्षक आहे झुंजतीची पाचक. त्याआधी आपण ते सुरू करण्यापूर्वी पण सर्वांचे मी आभार मानते. जाणकार श्रोते आलेले आहेत, माझे विद्यार्थी आहेत, माझे सहकारी आहेत, तमरे मुली आहेत, या सर्वांचे आभार मानते मी. आणि एक मला जाणवलं आल्याबरोबर थोडासा एक खांबी तंबू होतो की काय असं जाणवलं मला. जरा आमच्या अनंतराव पुढच्या पुसण्यापासून सगळं करत होते, पण मदत करूया त्यांना. हा चांगला उपक्रम आहे. 12 वर्ष एखादा असा उपक्रम चालवायचा चेष्टा नाही, चेष्टा अजिबात नाही. आपण आरंभ सुरू करतो, 10-5 कार्यक्रम इकडे तिकडे होतात, उत्साह कमी होतो, पण 12 वर्ष अर्थात त्यात तुमचं सहयोग खूप असणार आहे, किमान प्रोत्साहन तर निश्चितच असणार आहे. त्याशिवाय ते इतक्या उत्साहाने ते करणारच नाही. पण तरी आणखी आपल्या सर्वांचे आभार मानून महिला दिनाच्या निमित्ताने महिला विषयाचं जे पुस्तक आहे त्याविषयी बोलले. मी आताच म्हटलं, आपण सगळेजण जाणता की कोणतेही क्षेत्र नाही की तिथे आज त्याने उत्तुंग भरारी असते, उत्तुंग भरारी. आपण खूप नावं करतो, कल्पना चावला
प्राध्यापक, डॉक्टर, वकील वगैरे तर पाहिले की बसावं लागेल. हे सगळं चित्र एकीकडे आणि यातलं चित्र अत्यंत अस्वस्थ करतं. डॉक्टर दीपक क्षीरसागर बद्दल एक 2 मिनिटांमध्ये बीडच्या केशरबाई काकू महाविद्यालयात करतात. तशी राजकारणामध्ये कुटुंब आहे. केशरबाई काकू मराठवाड्याच्या पहिल्या महिला खासदार म्हटलं जातं त्यांच्या त्या सुषा थोर कवयित्री साहित्यिक सुहासिनी इर्लेकर त्यांच्या त्या कन्या अर्थात ही ओळख म्हणून नव्हे, त्या स्वतः एक चांगल्या लेखिका आहे. प्रशासन आहे, राजकारणाचा अनुभव आहे, समाजकारणाचा अनुभव आहे. खूप पुस्तकं प्रसिद्ध आहेत त्यांची. ललित गद्य लिहिलेलं आहे, समीक्षा लिहिलेली आहे. मराठीच्या प्राध्यापिका असल्यामुळे अभ्यास आहे, संत साहित्याचा खूप अभ्यास आहे. आणि त्यांनी असं क्लेम केलं आहे की यातलं प्रत्येक कथन तसं कथात्म असं ते साहित्य आहे. पूर्ण कथा म्हणता येणार नाही, कथा म्हणता येणार नाही, वाङ्मयाचं ते रूप असं स्पष्टपणे म्हणता येणार नाही, पण थोडंसं कथात्म असं ते साहित्य आहे. आणि याची प्रत्येक कथन असं दीपा क्षीरसागरने असं क्लेम केलंय, मी प्रत्यक्ष जाणून अनुभवून मी ते मांडते. क्लेम करतात की यातली एकही गोष्ट खोटी नाही, वास्तवाचा सत्याचा आधार आहे. अशा त्या दीपा क्षीरसागर आपण सगळ्यांनी विशेषतः बीड जिल्ह्यातल्या गोष्टी ऊसतोड महिला कामगारांविषयी एक गोष्ट नेहमी आपण वाचत आलो वृत्तपत्रात, गर्भाशय काढणे. फार चर्चा झाली त्या गोष्टी बीड जिल्ह्यातल्या. आणि ते सगळं या लेखिकाही वाचत होत्या आणि अस्वस्थ होत होत्या की हे नेमकं काय आहे. आणि मग त्यांनी तेवढंच बांधला. काही सामाजिक कार्यकर्त्या बीड जिल्ह्यातल्या परभणीच्या वगैरे त्यांच्या मदतीने त्या घरोघर गेल्या. या ऊसतोड महिला कामगारांच्या घरोघर गेल्या, पालावर गेल्या, फडावर गेल्या आणि त्यांच्या कथा जाणून घेतल्या. प्रामुख्याने इथे 2 विषय त्यांनी हाताळले त्या महिला कामगारांचे. आणि कसं वैश्विक रूप लाभले या ते बीड मध्ये आहे. त्या सगळे कथन बीड मध्ये आहे, बीड जिल्ह्यातली आहे. पण जिथे कुठे ऊसतोड महिला कामगार आहे त्यांच्या शोषणाला हे लागले. मी ते असं म्हणेन की जिथे कुठे महिला कामगार आहे, महिला मजूर आहे, तिच्या शोषणाला त्याला अनेक रंग आहेत. जातीय आहे, आर्थिक आहे, स्थानिक आहे. जातीय आणि आर्थिक प्रामुख्याने आहे. आणि मग 2 विषय प्रामुख्याने इथे घेतलेले आहेत तिने. एक म्हणजे कोवळ्या वयातील बलात्कारी मुली. बहुतांश कथन तिची आहे. तिथे फक्त अंधार नाही, थोडस प्रकाशाचं वलय पण आहे, प्रकाशाची किरण पण आहे, आशेची किरण पण आहे. आता ज्या ती दीपा म्हणते की हे सगळं सत्य आहे, वास्तव आहे, आपण विश्वास ठेवतो, तर प्रत्येक कथनामध्ये एक सामाजिक कार्यकर्ते आणि त्या सामाजिक कार्यकर्त्याने ती बलात्कार मुलीला उभं करण्यासाठी खूप प्रयत्न केले. बऱ्याच अंशी त्या तिथे त्या यशस्वी झालेल्या आहेत. ते कार्यक्रम बऱ्याच अंशी अयशस्वी झाले. तर यातली बहुतांशी कथनं अशा बलात्कारी मुलींची. मग या बलात्कारानंतर ती घरे कशी उद्ध्वस्त होतात, कशी वाताहत होते त्या कुटुंबाची तर सोडाच, त्या मुलीची किती वाताहत. गंमत अशी होते की झाल्यानंतर गट पडतात गावामध्ये. ही पार्टी त्या पार्टीवर चिखलफेक करते, दगडफेक करते, यांना गावातून हकलून द्या म्हणतात वगैरे वगैरे होतं. हे सगळं होत असताना तिची मानसिक अवस्था काय आहे याच्याकडे लक्ष नसतं. तिच्यावर कसा आघात झालेला असतो आणि तो आघात तिच्या आयुष्यभर कसा पुरणारा असतो
त्यातून ती कशी बाहेर येऊ शकत असते याचं चित्र निघतं. आणि मग पुन्हा दुसरा रंग आहे त्याला, बहुतांश या मुली दलित आहेत. आणि हे बऱ्याच ठिकाणी आपण वाचलं. एखाद दुसरे अपवाद सोडले तर बहुतांश बलात्कार देशभरात दलित मुलींवर होतात. ते मान्य करतात. म्हणजे जातीय रंग आहे त्याला, आर्थिक रंग आहे त्याला, त्या गरीब घरातल्या आहेत. तुम्ही बघा, श्रीमंत घरातल्या मुलीवर, सुस्थितीतल्या घरातल्या मुलीवर बलात्कार झाल्याची उदाहरणं मी तरी वाचली नाही. म्हणजे आर्थिक रंग आहे त्याला आणि प्रामुख्याने जाते. आणि मग तिने बारकाईने त्या मुलींच्या मुलांनी घेतल्या, त्या मुलींना मोठं केलंय. आणि कसं होतं अशा वेळी, एक कथा आहे, आमच्या एक लेखिका आहे तिची एक सुंदर कथा आहे अशा बलात्कारित मुली. शाळकरी मुलगी आहे, गावातल्या 8-10 मुलाने ते कुकर्म केलेलं आहे. 2 गट पडतात गावामध्ये. एक गट म्हणतो त्या कुटुंबाला वाईट टाका, हाकलून द्या. आणि मग ते इतकं पेटतं प्रकरण, सगळेजण, सगळ्यांचं लक्ष तिकडंच आहे. ते कुटुंब कसं गावापर्यंत जाईल, त्या कुटुंबासाठी सत्र करता येईल. आणि बाकीच्या बायका वगैरे काय करतात, जे कुणी भेटायला येतात, आणि मान कसं झालं ग, आणि मान तू करत काय करत होती ग, हे असं काहीतरी विचारत राहतात. तिला 2 घराबाहेर काढायची भीती वाटत राहते. शाळेत जावं तर शाळेत नीट बघत नाही. सगळेजण असं बघतात तिच्याकडे की जणू तिनेच खूप मोठं. आणि मग शेवटी अशी वेळ येते, ती कथा वाचताना मला माझ्या 2 डोळे आठवतात. बाई असते एक कणकेचा गोळा, बाई असते एक कणकेचा गोळा, आत ठेवाव तर उंदीर टोपणतात, बाहेर ठेवाव तर कावळे टोचे म्हणतात. अशी अवस्था होते त्या मुलीची. आणि एक क्षण असा येतो की सगळेजण त्या चर्चेत आहेत, कोणी तिच्या मनस्थितीकडे बघत नाही. बाहेर पडावं तर कोणी ना कोणी विचारत राहतात, तिच्याकडे संशय नजरेने पाहतात. अक्षरशः एका दिवशी पहाटे तिची आई बाहेर येते. अतिशय प्रभावी असं त्या कथेचा शेवट आहे. आई बाहेर येते, वाड्यातल्या लिंबाच्या झाडाला तिचं लटकलेलं प्रेम असतं. इतकी भयानक अवस्था एखाद्या बलात्कारित मुलीची होते आपल्या समाजामध्ये. अशा मुलींना उभं करण्याचं काम या कथनांमधल्या सामाजिक कार्यकर्त्यांनी केलंय. हे आशेचा किरण आहे. त्याच्यातून दीपक क्षीरसागरने एक संदेश असा दिलेला आहे की वैचारिक अधिष्ठान असलेले, काही अधिकार असलेल्या लोकांनी या मुलींना, आणि ह्या कोवळ्या, याचा अर्थ असा नव्हे की प्रौढ बायकांवर किंवा इतरांवर, कोवळ्या मुलींचं आयुष्य उद्ध्वस्त होतं, काहीच कळत नसतं. कसं तोंड द्यावं, या प्रसंगातून कसं बाहेर यावं काहीच कळत नाही. कुटुंब, आणि अशा कुटुंबातून या मुली आलेल्या आहेत, त्या कुटुंबात खाण्याची मारामार आहे. ते ऊसतोड काम करायला उचल घेतलेली असते मुखादामाकडून. त्या उचल फेडण्यासाठी त्यांना ऊसतोडीसाठी जावंच लागतं, पर्याय नसतो. अशा वेळी त्या पोरीचं दुःख बघत बसायला, गोंधळून बसायला वेळ नसतो. आणि अशा वेळी ते सामाजिक कार्यकर्ते समोर आले. हा एक विषय आहे या कथेचा. मी काही यातून कथेला सांगणार. आणि दुसरा असा विषय यातूनच पुढे आले. एकीकडे यांना ऊसतोडीला जावंच लागतं, मग मुलींना घरी सोडावं तर सुरक्षिततेची काळजी, सोबत घेऊन जावं तरी सुद्धा काळजी. ऊसतोडीला गेल्यावर त्या पोपट्यामध्ये काय असतं, ते ऊसाच्या फळामध्ये या ऊसतोड कामगारांना काय कसली घर असतात, पाल लावून दिलेले असते, कोपी असतात, कोपे गडब्याच्या नाही तर पाचकाची कोपी असते. तिने मनुष्य वर्णन केले, अशा कोपी की डोकं बाहेर निघतं एकीकडून, पाय बाहेर निघतो. अवघड ठिकाणावरून पाणी आणावं लागतं, शोधत पाणी मिळत नाही, खायची पैकी वाढले असतात. अशा अवस्थेत त्या मुलींना घेऊन तरी कसं जावं, घरी तरी कसं.
बरं घेऊन जावं तर शाळेत पुन्हा आणतात. एक चांगली गोष्ट आहे की आपल्याकडे मुलींच्या शिक्षणाचं प्रमाण अत्यल्प आहे अजूनही, तरी सुद्धा एक चांगली गोष्ट त्यामध्ये आहे की शिकवू बघताय. सगळ्या स्तरातले लोक आज मुलींना शिकवू बघतायत, मी बघतायत अशा. आणि तिथं सुद्धा मग शाळा चालू राहावी म्हणून घरी ठेवून जातात. घरी ठेवले की अशा प्रकारे मग त्यातून दुसरा एक भयानक प्रकार सुरू झालेला आहे. जो दुसरा विषय या कथनांमधला तो म्हणजे बालविवाह. बालविवाहाची आता इथे पुन्हा आर्थिक कारणाने, सामाजिक कारणाने, एक तर सुरक्षितता आणि दुसरी गोष्ट एक खाणारं तोंड कमी होत. किती भयानक. एक खाणारं तोंड कमी होत आहे, एक ओझं दूर होतंय. आजही काही आज आपण काय साजरा करतोय, आझादी का अमृत महोत्सव. आजही काही कुटुंबातून मुलगी ओझं वाढते आणि हे ओझं उतरवण्यासाठी अक्षरशः ही जी कथन आहेत त्याच्यामध्ये काय करतात. आणि जागतिक सर्वे आहे की मासिक पाळी जी सुरू होते आज ती लवकर सुरू होते. मुले 11व्या 12व्या वर्षी मॅच्युअर होतात. ते झाल्याबरोबर लग्न, काही कळत नाही त्या लेकराला. आणि मग या बालविवाहातून जे अनेक दुष्परिणाम आहेत, अनेक आहेत. लवकर अपत्य संभव होतो, मग त्या अपत्याला जन्म, अपत्य संभव होतो तर होतोच, ते अपत्य घट निपजत नाही, त्याच्या मृत्यूचं प्रमाण अधिक असतं. की बालमाता तिला कळतही नाही मूल कसं सांभाळावं, तिथेही बेजबाबदार. आणि एक दोन मुलांवर पुन्हा धावणार नाहीच. पुन्हा तो प्रकार आहेच. 3 मुली होतात, 4थ्या मुलासाठी पुन्हा अक्षरशः काही कथनामध्ये 17व्या 18व्या वर्षीपर्यंत ती पोरगी 4 मुलांची आहे. कशाला तिची तब्येत चांगली झाली. मग यातून शारीरिक व्याधी सुरू होतात. अक्षरशः स्पायनल कॉर्डचे कॅन्सर सारखे रोग होतात. पाठीच्या कण्याचे कॅन्सर, ब्लिडिंग थांबत नाही, रक्तस्राव थांबत नाही, गर्भाशयाचे कॅन्सर होतात. मग मध्ये बीडच्या त्या प्रकाराची खूप चर्चा होती, त्याच्यामध्ये डॉक्टर्सही दोष आहेत. अशा वेळी काय होतं, किती विचित्र पद्धतीने हे सगळं चाललेलं असतं. अशा अवस्थेत तिला काम करावं लागतं. ते ऊसतोड कामगारांचे हे बायको आणि नवरा दोघांनाही देतात. दोघांना मिळून एक कोयता म्हणतात. कोयत्याचं चित्र दिलं, नवरा आणि बायको मिळून एक कोयता. औषधं मिळत नाहीत वेळेवर, चांगलं चांगलं खायला मिळत नाही. यातून तिची काय परवड होत असेल, परवड दीपाने या कथनामध्ये हे या कथनाचं हा दुसरा विषय. बालविवाहाचे जेवढे म्हणून दुष्परिणाम तेवढे ह्याच्यात. आणि मग पुन्हा आता याबाबत कसं आपल्याकडे आपण बातम्या वाचतो की अमुक एकाने बालविवाह रोखला, कोणीतरी बालविवाह रोखला, हे तिथपर्यंत पोहोचलेलं नसतं. आपल्या समाजामध्ये होत नाही तसं नाही, सर्रास होतात. 18 वर्षात किती कायदे आहेत, बायकांच्या बाजूने अनेक कायदे आहेत. बालविवाह विरोधी कायदा तर किती 100-1 वर्षापूर्वीचा कायदा आहे. इंग्रजांच्या काळापासून काळापासून काय त्याला
त्याला आर्थिक कारण आहेत, मी तर सांगितलं. आणि महत्वाचं कारण आहे या ऊसतोड कामगारांमध्ये सुरक्षितता. जेव्हा बलात्कारित मुलीची अशी अवस्था बघतात तेव्हा त्यांना वाटतं की नकोच, त्यापेक्षा तिला उजळून मोकळं. अशी वैश्विक परिणाम का लाभला याला? वास्तव असं तिने क्लेम केलं की यातली एकही घटना, एकही कथन काल्पनिक नाही. एखाद दुसरं नाव, ठिकाण सुद्धा ती म्हणते वास्तव. सगळी बीड जिल्ह्यातली ती तालुका, परळी तालुका, बीड जिल्ह्याच्या आसपासची खेडी, त्यातली काही खेड्यांचे नाव मला सुद्धा माहिती आणि दीपाली क्लेम केले की कुणी जाऊन बघू शकता. त्याला थोडासा साहित्यिक टच असा दिलाय की कधी प्रथम पुरुषी निवेदन आहे, कधी तृतीय पुरुषी निवेदन आहे, कधी सामाजिक कार्यकर्तीच्या तोंडून ते आलेलं आहे. थोडंसं साहित्यिक टच असा दिलेला आहे. वातावरण निर्मिती आहे. तितकं अगदी वाङ्मयीन मूल्य असं आता आपल्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष भारत संस्थे फार मोठी कथा का, तसं वाङ्मयीन मूल्य नाही या पुस्तकाला, पण एक सामाजिक मूल्य, सामाजिक भान देणार की अजूनही आपल्या समाजातला एक घटक अशा पद्धतीचं जीवन जगतो हे वाचत असताना कधी घृणा येते, कधी करुणा वाटते, कधी अस्वस्थ होतो आपण. हे या पुस्तकाचं यश आणि मोठ्या प्रकाशनाने काढले ते मॅजेस्टिक पब्लिशिंग हाऊसने काढलेलं पुस्तक. त्याचं कारण विषय मी एक 4 ते 5 कथानक तुम्हाला सांगणार आहे. अनंतरावने सांगितलं की आम्ही तुम्हाला वेळेत मोकळं पण करतो. मला त्यांनी मुभा दिली आहे. एक 5 ते 6 कथन तुमच्या समोर मी ठेवणार आहे. थोडक्यात कळी उमलण्या आधीच या शीर्षकावरूनच कळून जाईल तुम्हाला. कळी उमलण्या आधीच काय असेल हा विषय. कोवळ्या मुलीवरचा बलात्कार. तर बातमी ऐकून एक सामाजिक कार्यकर्ती त्या मुलीला भेटायला गेली होती. आई वडील उचल फेडण्यासाठी, ऊसतोड करण्यासाठी गेलेले असताना घरी राहतात मुली बऱ्याच वेळा. धाकट्या भावांना सांभाळतात, भावंडांना सांभाळत घरी राहतात. त्या 10-12 वर्षाची मुली काय कळतं काय. आणि मग तिथे ती पार्वती आहे, पार्वती नावाची मुलगी आहे. ती सगळं स्वतः सांगते वर्णन भेटायला गेलं काय झालं. ती खूप आधार देते, सामाजिक कार्यकर्ती तिला आधार देते. त्या कुटुंबाला सांगते की तुम्हाला मी आधी सुरुवातीला आर्थिक मदत मिळवून देते, तुम्ही लगेच ऊसतोड कामाला जायची काही करून तुम्हाला आर्थिक मदत मिळवून देते. चांगल्या ओळखी आहेत त्या बाईच्या, अधिकाऱ्यांची वगैरे, काही मदत मिळवून दिलेली आहे त्यांनी. आणि दुसरा प्रयत्न, ती मुलगी म्हणते मला मदतीपेक्षा माझ्यावर ज्याने अत्याचार केला मला त्याला शिक्षा करून दिली. मला त्याला ज्या दिवशी शिक्षा होईल त्या दिवशी मला बरं वाटेल. ती म्हणजे आपण तोही प्रयत्न करू. आता पुन्हा तो संघर्ष आहेच आहे. हे सुस्थितीतली मुलं आहेत बऱ्याच वेळा, प्रत्येक वेळी नाही. टवाळखोर आणि अशी कसले संस्कार नसलेली मुलं सुद्धा आहेत. अर्थात सुस्थितीतली मुलंही जेव्हा असं कुकर्म करतात तेव्हा संस्कार म्हणू शकत नाही. पण त्या खूप प्रयत्नाने त्या मुलांना सुद्धा शिक्षा मिळवून, शिक्षा कोर्टामध्ये उभं करून साक्षीदार तयार करतात. त्या साक्षीदार मिळायला किती अवघड गोष्टी आहे. कोणीच समोर येतो. ते आपलं सगळं वजन वापरून खूप प्रयत्न करतात. त्यांच्या प्रयत्नांचं वर्णन आहे त्याच्यामध्ये. आणि मग मीरभाई पार्वतीच्या वडिलांना त्या सांगतात की आपण हिचं शिक्षण चालू ठेवूया. 10वीला आहे ती, 10वी करूया तिचं, 11वी-12वी करूया, शिक्षण चालू ठेवूया. आणि मग तिचं वर्णन येतं. शाळेत गेल्यानंतर तिला कशी वागतो. पोरी जवळ बसत नाही, पोरं विचित्र नजरेने बघतात, शिक्षक सुद्धा विचित्र नजरेने बघतात. पळून येते मला यायचं. मग ते वडिलांचे आधीच्या 2 मुलीची लग्न झालेली आहेत.
एक पुण्याला, एक दुसरी पुण्याजवळच्या शिरूरला कुठेतरी असतात त्या. ते वडील म्हणतात ठीक आहे, मी तिकडे पाठवतो, दूर आहे, तिथे तरी राहून मी शिकेल. पण बातमी वर्तमानपत्रातून वगैरे सगळीकडे गेलेली आहे आणि अशा गोष्टी फार लवकर पसरतात, फार लवकर पसरतात. तिथेही तिला नीट वागणूक मिळत नाही. त्या सामाजिक कार्यकर्त्यांनी तिच्यासाठी वसतिगृहात सोय केलेली आहे. कशी कशी ती 12वी होते आणि आता ती म्हणते मला नर्सिंग करायचं, पुढे शिकायचं आहे मला. तोपर्यंत मुलांना शिक्षा झालेली आहे. तिच्या नावाने शासनाकडून आता मला इथे स्वतःला थोडीशी शंका अजून करून येते कितपत हे वास्तव असेल, पण दीपाचं म्हणणं ते वास्तव. माझी सगळी मैत्री विचारची केली या सगळ्या गोष्टी, हे वास्तव आहे. तिच्या नावाने शासनाकडून 1.5 लाख रुपये जमा केले. अट एकच आहे की ती पूर्ण संज्ञान झाल्याशिवाय तिच्या मदतीलाच ते मिळेल. आता ही 12वीला आहे आणि ते पैसे मिळणार आहेत असं वडिलांना कळतं. मग तोच प्रश्न आहे, तिला कुठं सांभाळू? अशी बलात्कारित मुलीला कोण स्वीकारेल? कोण लग्न करेल हिच्याशी? काय करावं त्यांनी तेव्हा? आपण एके दिवशी एक वयस्क माणसाला तो घेऊन येतो आणि त्या सामाजिक कार्यकर्त्याच्या बाई, त्यांचं नाव काय ते राठोडताई किंवा शिंदेताई आहेत, बऱ्याच आहेत, त्या वाघमारेताई आहेत, शिंदेताई आहेत, राठोडताई आहेत. तो जातो आणि मग त्यांना विचारतो त्या माणसासमोर, असं ना असं ताई, किती रुपये मिळाले का आमच्या पार्वती? सहज सांगून जातात त्या. 1.5 लाख मिळाले त्या माणसासमोर. आणि मग काही दिवसांनी त्या बाईनं कळतं की तो माणूस दुसरा तिसरा कोणी नाही, त्याने तिचं लग्न लावण्यासाठी आणलेला असतो आणि खातरजमा करून घ्यायला आलेला असतो. ते कळतं त्यांना की ते आपले तो त्यांना काही एक केस थोडीच असते, ते संस्था चालू. एक जण येऊन सांगतो तुमच्या पार्वतीचं लग्न झालंय, कुणाशी असायचं? अनुभव एक वयस्कर एकदम लग्न त्यांच्या डोक्यात प्रकाश पडतो. केवळ ते पैसे काढून घेण्यासाठी तो माणूस घेऊन आला. संपलं तिचं आयुष्य, संपलं. वयस्क माणसाचे लग्न झालेले पार्वती. त्यावेळी पार्वती काय म्हणते तो पण थोडंसं ऐकतो. त्या शिंदेताई म्हणतो, हे ऐकल्यावर माझ्या सर्व गोष्टी लक्षात आल्या. काही महिन्यांपूर्वी पार्वतीला तिचे वडील घेऊन आले होते, तेव्हा त्यांच्यासोबतची म्हातारी व्यक्ती मुलाचे वडील किंवा नातू असावी किंवा तीच स्वतः असावी. पैशाच्या आमिषाने त्याने तिचे लग्न केले. पार्वतीचे वडील अज्ञानी होते. गावात मुलीला ठेवले तर पुन्हा काही अघटित घटना घडेल या भीतीने त्याने मुलीला पुण्यात ठेवले व तिकडेच तिचे लग्न केले. समाजात हे कारण ज्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार होतो तिची काहीही चूक नसताना तिचेच घराबाहेर पडण्यात बंद होते, शिक्षण बंद होते, तिच्याकडे वाईट नजरेने बघितले जाते, तिला पुन्हा पुन्हा डिवचले जाते, संज्ञान होण्याआधीच तिचे लग्न केले जाते. किती व कशा प्रकारे घरचे व समाज तिच्यावर अत्याचार करत असतात. अशा मुलीला मी परत उभं करण्याचे काम करत असते, पण या केसमध्ये मला ते समाधान मिळालं नाही. वडिलांच्या हट्टापायी या निष्पाप निरागस मुलीच्या पोहणांचा बळी दिला. ही मुकी कळी नैसर्गिकरित्या उमरलीच नाही, फुललीच नाही. कधी परिस्थितीने कोमेजून गेली, कधी समाजातील विकृतीकडून फुडली गेली. असा शेवटच्या सामान्य कार्यक्रम 20 कथन आहे त्याच्यामध्ये, 20. आणि अशाच पद्धतीची निम्मी बलात्कारित आहे, निम्मी बालविवाह. आता बघा, गुलाबची चित्तरकथा म्हणून एक कथन आहे. गुलाब नावाची मुलगी. आता ही गुलाब बालविवाहाची सगळे दुष्परिणाम तिला होतात. 11व्या वर्षी लग्न झाले. ते काचा पाणी खेळतात ना कोणी. लेखिका म्हणते काचा पाणी खेळायच्या दिवसात की आपली चालली नवऱ्याबरोबर टमटम मध्ये बसून आपण कुठे चाललोय ते कळत नाही. आईच्या कपड्याला बेरखा घालून रडते, माय मी कुठे चालले म्हणते, मला कुठे जायचंय, काय लग्न म्हणजे काय असं
अवस्थेत त्या टमटम मधून ती जाते सासरी आणि आपण सगळे मॅच्युअर आहोत थोडस स्पष्टपणे बोलते. 11-12 वर्षाची मुलगी, तो बाप्या आहे. बाप्या म्हणजे लग्न झालं असतं तर 2-3 मुलाचा बाप राहिला असता. वासनांध बाप्या तुटून पडलेला, कोवळ्या चिमणीवर एखाद्या कावळ्याने झडप घालावी तशा, मांजराने झडप घालावी तशा पद्धतीने तुटून पडलेला. अत्यंत उंगडवाणं वाटतं त्या लेकराला, किळसवाणं वाटतं, रडते ती, ओरडते, ओरबाडून निघाल्यासारखी ओरडते, पण वासनांधच आहे तिथे. आणि हे असंच चालत राहतं. त्याचं वर्णन मी पाहिजे बालविवाहाचा एक दुष्परिणाम काहीच कळत नाही. एकतर मुळातच आता थोडंसं इंग्रजी शाळांमधून थोडंसं लैंगिक शिक्षण दिलं चालेल. लैंगिक शिक्षण इन द सेन्स अनॉटॉमी शिकवली जाते 13व्या वर्षापासून. 13व्या वर्षी मुलींना काय अज्ञान आहे सगळं. अक्षरशः तिला इतकी धास्ती बसते की रात्र व्हायला लागली की थरथर कापते. अशा अवस्थेत 14व्या वर्षी पहिलं मूल होतं. काहीच कोणतेच अवयव अजून मॅच्युअर झालेले नाही आहेत आणि तिच्या गर्भाशयाची पिशवी बाहेर पहिल्या बाळाला. तशाच अवस्थेत तिला लाजही वाटते, सांगावं कसं, कुणाला सांगावं. आणि 1-2 बाळात पण त्या पालात होतं, फडावर बांधलेल्या पालामध्ये होतात. कोण तिथं काय नर्स असते का डॉक्टर असते, इन्फेक्शन होत राहतं. सतत इन्फेक्शन, प्रत्येक बाळंतपणात इन्फेक्शन. 18व्या वर्षीपर्यंत 3 बाळंतपण आणि प्रत्येक बाळंतपणामध्ये जास्त इन्फेक्शन झालेले आहे. जवळच्या गावातल्या काय म्हणायचं त्या प्रायमरी हेल्थ सेंटरला उपचार केला जातो. तात्पुरता असतो, काही गोळ्या गाळ्या औषधे देऊन थांबत नाही, ब्लिडिंग थांबत नाही, इन्फेक्शन नंतर इन्फेक्शन, इन्फेक्शन नंतर इन्फेक्शन. आणि अवघ्या 23व्या वर्षी तिचं गर्भाशय काढून टाकावं लागतं. त्याच्यात 2 फॅक्टर्स आहेत. इथे मला अंबाजोगाईला, तुमच्यापैकी बऱ्याच जणांना माहिती असेल, अंबाजोगाईला शैला लोक या नावाचे सामाजिक कार्यकर्ते होते. डॉक्टर शैला लोक मनस्विनी प्रकल्प चालवायच्या. त्यांची मुलगी अरुंधती पाटील तिथे काम बघते. याचा तिने अभ्यास केला, हा प्रोजेक्ट केलाय. हे बीड जिल्ह्यामध्ये हे जे सत्र चालू होतं गर्भाशय काढून टाकण्याचे डॉक्टरांच्याकडून, त्याचा अभ्यास केलाय. तिच्याशी चर्चा करताना मला असं दिसून आलं की स्वतः बायका पण तयार झाल्या. का त्रास नको, त्या पाळीचा त्रास नको, हे जे सतत रक्तस्राव होतो त्याचा त्रास नको. आणि डॉक्टर काय करतात, हे उचल मिळते यांना, बऱ्यापैकी उचल देतात मुकादमामुळे त्या लोकांना, ऊसतोड कामगारांना. कधी कधी लाख रुपयेपर्यंत सुद्धा उचल मिळते. मग ते पैसे देऊन, डॉक्टरला पैसे देऊन, डॉक्टर तर तयारच असतो. माझ्या काळात तर खूप आपण फराळी आणि बीडच्या घटना ऐकलेल्या तेव्हा तर डॉक्टर सुद्धा पुढे होऊन या गोष्टी करतात. पण 18व्या वर्षीच्या आधी, 18 वर्षाच्या आधी गर्भाशय काढल्यानंतर डॉक्टरांचं म्हणणं आहे आपल्या शरीरामध्ये, विशेषतः स्त्रियांच्या कोणत्याही शरीरामध्ये सगळे अवयव असे उतरंडीसारखे असतात. मध्ये जर एखादं उतरंडीतलं भांडं काढून टाकलं तर काय होतं, तसं होतं. या स्त्रिया आयुष्यभर कसल्या ना कसल्या रोगाला बळी पडतात. पण केवळ मजुरी जाऊ नये म्हणून नवरे तयार होतात. आणि आता काय करायचे, तपली की 2-3 लेकर झाले, 4 लेकर झाले, आता काय करायचे, गर्भाशयाचं काय काम आहे, म्हणून हे काढलं जातं. असे अनेक फॅक्टर्स त्याच्यामध्ये वर्णन केलेले आहे. अवघ्या 23व्या वर्षी तिचं गर्भाशय काढलेलं आहे. ही तिची चित्तर कथा असं नाव दिलं. सगळे वेदनाच वेदना. मला 2 वेळी अशा आठवल्या त्यावेळी. उसाच्या फळामध्ये मोळी बांधताना कष्टावले अंग, रात्रीच्या अंधारात वेदनेचा संग,
हे कितपत वास्तव आहे, पण दीपा म्हणते हे वास्तव आहे. पॉइंट 1 सुद्धा दीपा म्हणते याच्यामध्ये अतिशयोक्ती नाही. असं जर जीवन आजही आमच्या काही स्त्रिया जगत असतील तर काय अधिकार आहे आम्हाला आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा असा प्रश्न पडतो. आणि मग सलाम करावं असं वाटतं त्या सामाजिक कार्यकर्त्यांना ज्या की करतात काय तेही गुलाबची चित्र करतात. गुलाब काय म्हणते मला हा याबाबत स्वतः तिचा शेवट आहे. ही काय माझी जिंदगानी नाही. या जगण्याचं काय मतलब? खेळण्या बागडण्याच्या वयात माझं लगीन झालं. मी बालपण तरुणपण जगलेच नाही. या लहानपणातून मला मायबापानं परिस्थितीनं थेट प्रौढ वयाचा जाणून घेतला. हे समज माझ्यावर लादलं गेलं. 12व्या वर्षी लगीन झाल्यापासून आज मी 23 वर्षाची आहे. इथपासून माझं जीवन कष्ट मेहनत बाळांपण झालं. डॉक्टर म्हणले 60च्या वयात पिशवी काढायची कधी कधी येडे. माझी तर 23व्या वर्षातच काढली. विचार करून तिच्या मेंदू फुटायची येळ आली. विचार थांबायचं नाव नाही. हे हाय आमचं ऊसतोड कामगाराचं जीवन. माझं नाव गुलाब फुलं. लहानपणापासून मी गुलाबामध्येच नाजूक होते. गुलाब बागेतच फुलतो म्हणते. रानावनात तो टिकत नाही. माझं तर आयुष्य रानावनात. हे माझ्या मायबापाला कळलंच नाही. गुलाब खिन्न होऊन मनाशी बोलत होती. हा गुलाब या रानात काट्या कुट्यात येळे आधीच कोंबेतून गेला. गुलाब स्वतःशीच विचार करत फुटफुटत होती. हे देवा, माझ्या वनी 12व्या वर्षात लगीन करून ऊसतोड कामगाराच्या घरात पतपंच करण्याची वेळ कोणत्याच पोरीवर आणू नकोस बाबा, कोणत्याच पोरीवर आणू नकोस. असं हे जीवन आणि बहुतांश कणखर आहे. अन्यायाच्या विरोधात उभे राहत आहेत. आपल्यासारख्या बायकांच्या अन्यायासाठी सुद्धा संघर्ष करत आहेत. बचत गट चालवत आहेत. पण संख्या कमी आहे. संख्या अशाच स्त्रियांची जास्त आहे. तर अशी आणखी एक रुक्मिणी नावाची नायिका आहे. तिचा निर्धार, तिची जिद्द अक्षरशः विश्वास बसू नये. ती रुक्मिणी सुंदर दिसायला, देखणी आणि पुन्हा मानवमान. आणि ती सुंदर असल्यामुळे तिच्या नवऱ्याला कायम संशय. धड वापरतच नाही तिला. प्रत्येक ठिकाणी संशय. इकडे गेली संशय, तिकडे गेली संशय, फडात गेली संशय, पालात गेली संशय. इतका संशय आहे की आजूबाजूला मग मारतोड होते. मग दारू आणि तेही आहे या ऊसतोड कामगारांच्या मध्ये दारुडे सर्रास आहे. ते कुठे नाही काही प्रश्न नाही. पण यांच्यात तर ते आहेतच आहे. दिवसभर काम करायचं, आजूतोड मेहनत करायची आणि मेहनतीतून थोडस शीण हलका करायचं. शीण यांनाच येतो बरं का, शीण आपल्याला येत नाही. शीण हलका करण्यासाठी मग पाठी जवळ आम्हाला शीण कधीच येत, कारण आम्ही दारू कधीच. आता म्हणाला असं कसं बघितली तो वर्ग वेगळा, त्याचा आमचा काही संबंध नाही. तर पुन्हा हे दारू पिऊन मारझोड करणे यांचा प्रकार सर्रास चाललेले त्यांच्यामध्ये. हेही प्रकार चाललेले आहेत. काही विधवा बायका आहेत, काही परित्यक्त आहेत. त्यांचे हात वेगळेच आहेत. अशा बायकांकडे कसं बघितलं जातं समाजामध्ये हे आपल्या सगळ्यांना माहिती. काही जण तर सरळ म्हणतात माहिती आहे तुमच्या बायका
तुमच्यासारख्या बायका कशा असतात असं अपमानित सुद्धा ऐकून घ्यावं लागलं. तेही वर्णन आहे त्याच्यात. तर ही रुक्मिणी खूप हाल करत राहतो. तू याच्याकडेच बघितलं, तू त्याच्याशी बोलली, तुला कामाला याच्यासाठी जायचं असतं, बरं कामाला न जाऊ रे मागत नाही, जावंच लागतं. एके दिवशी तर पिऊन येऊन काय करावं तिने, कोयत्या हातात घेतो आणि कोयत्याने तिची पोट होतो. रक्त बंबाळ होती, बऱ्याच ठिकाणी मारलेलं आहे. आणि मग आता घाबरतो आणि विष पितो. तो बेशुद्ध पडलेला आहे, ती रक्ताच्या थारोळ्यात आहे. टोळी त्यांची एका गावातून ते बऱ्याच जणांना घेऊन जातात म्हणजे लोकांना, ती टोळी म्हटली जाते. तर ते शेजारच्या पाण्यात एकत्र राहत असते. ओरडणं ऐकून ते आलेले आहेत आणि दोघांनाही दवाखान्यात हलवले जवळच्या. तिथं ती म्हणते, दुर्दैवाने की सुदैवाने तो त्याच्यात वाचला नाही, मी मात्र एवढ्या जखमामुळे वाचला. मग तिच्या भावाने एका ठिकाणी तिला जवळच्याच गावामध्ये घरकुल करून दिलंय. शिलाई शिकली ती आणि कपडे शिवून स्वाभिमानाने जगू बघते. आणि बघा कुणाकडूनही कसा अत्याचार. एके दिवशी तिच्या सख्ख्या बहिणीचा, मोठ्या बहिणीचा नवरा आलेला आहे आणि येऊन साळसूदपणे म्हणतो, हाल हवाल म्हणजे कशी काय चालले ते बघायला आलो. आता पुढचं मी डिटेल सांगायचं काय झालं. तिच्या आरडण्याला ओरडण्याला काहीही दाद मिळत नाही. आणि तो सांगतोय, मग तुझी बहीण कशी तुला माहिती, तापट असतं. तू जर सांगितलंस तर बहीण काही तुझ्यावर विश्वास ठेवायचा नाही. आणि तुझाही जीवन जायला आणि माझाही संसार समजेल, त्यामुळे तो गप्पमान बसलाच. प्रश्न पडलेला आहे तिला. दुर्दैव असं दिवस जाते. त्याच्या पुढचं दुर्दैव. मग एके ठिकाणी ती असंच एक व्याख्यान ऐकायला गेलेली असते सामाजिक कार्यकर्त्यांच्या, आरोग्यावर वगैरे बोलायला आलेले असतात त्यामध्ये, आणि ओळख झालेली असते की कुणाला काही अडचण असेल तर माझ्याकडे तुम्ही येऊ शकता. तुला आठवण येते, आता काय करू मी, कुणाकडे जाऊ, आई वडील जवळ उभे राहून द्यायचे, तुझंच चुकलंय म्हणजे, तुझंच चुकतं म्हणून तर नवरा सोडून गेला, नवऱ्याने केला असं कोणीच विश्वास असणार नाही. की त्या बाईकडे जा, त्या सगळं विचारतात, सगळं सांग मला कसं कसं काय करायचं. तू म्हणत असशील तर मी मदत करते, आपण हे अवॉर्ड करू, काढून टाकू. कारण अशा वेळी आहे म्हणे असं कायदा की असं डोक्यातून जर काही झालं तर आपण करू शकतो. पण सिद्ध कसं करायचं, धोका झाला हे कसं सिद्ध करायचं, किती अडचणी बायकांच्या समोर. आणि दुसरी गोष्ट आहे ती काय म्हणते, तिच्या धाडसाचं कौतुक वाटतं. ताई म्हणते, नाही तरी मी कशासाठी जगावं आम्हाला प्रश्नच आहे. हे बाळ जर झालं तर ते माझ्या जीवनाचं एक प्रयोजन तरी होईल, मी वाढवते. तर तिचं धाडसाचं कौतुक करावं का कीव करावी हा प्रश्नच आहे. अर्थात त्या ताईने प्रश्न पडलाय की होईल काय अबॉर्शन, तोही मुद्दा आहे. आणि मग ती निर्णय घेते की मला बाळ वाढवायचं. आता अशा वेळी काय काय अडचणी आल्या असतील. एक विधवा बाई आहे, तिचं ते गरोदरपण, तिचं ते, मग त्या बाईची, त्या ताईची खूप मदत होते तिला त्यांच्या ओळखीमुळे वगैरे. सिव्हिल हॉस्पिटलमध्ये, बीडचं हॉस्पिटल एवढं सुद्धा लिहिलं त्यांनी, त्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये तिची सोय केली जाते. तिची दुसरीकडे सोय करेपर्यंत त्या शब्द टाकतात की तुम्ही हॉस्पिटलमध्येच ठेवून घेतली, आई वडिलांची वाद खराब देत नाही. आणि पुढे तिने त्या बाळाला वाढवलंय, निर्धाराने वाढवलंय. असा तो शेवट आहे त्याच्यात. माझा विश्वास बसला नाही म्हणजे काय असेल, म्हणजे कुठे कुठे विश्वास बसू नये इथपर्यंत या गोष्टी आहेत त्याच्या या कथनामध्ये. आणि ती अस्वस्थ करतात. कदाचित आपले जे मध्यमवर्गीय संस्कार आहेत, मध्यमवर्गीय विचार करण्याची पद्धती आहे, त्याच्यामुळे होत असतात. आपण या कल्पना करू शकत नाही. दीपा म्हणाली की आपण या कल्पनाच करू
त्यामुळे आपल्याला असं वाटतं असा. पण हे वाचताना अस्वस्थ आहे. केवळ जीवनाला प्रयोजन मिळावं म्हणून ती बाळास करते. हे मातृत्व ही कुठंतरी स्त्रीची ओढच असते हे मान्य करावं. बघा आज अशा मजेशीर अवस्थेतून जातोय आम्ही स्त्रिया. मातृत्व आवश्यक आहे असं न म्हणणाऱ्या स्त्रियाही आहेत. गरज नाही आम्हाला मातृत्व. टेस्ट ट्यूब बेबी आहेत, मातृत्व कशाला हवं. पुणे अनाथ घेऊ बघताय, पुणे सरोगेट मदत, असे अनेक प्रकार आहेत. म्हणजे मातृत्व माझंच मूल असायला हवं मला असंही काही नाही, असंही म्हणणार आहे. मूल नकोच आहे मला, मूल नकोच आहे, माझं करिअर मला पुरेसं आहे असंही म्हणणार असते. म्हणजे किती बदल होत आहे जीवनामध्ये. हे बदल एकीकडे आणि हे एकीकडे. ती कथनं वाचताना मला स्त्रियांच्या जीवनात ही दोन कप्पे दिसले की एकीकडे स्त्री आकाशाला शिवते, उंच आकाशात भरारी मारते, तर एकीकडे हा अशा प्रकारचं जीवन जगतो. अशी ही रुक्मिणी. अशा या सामाजिक कार्यकर्त्यांनी खूप यशस्वी प्रकरणं दाखवली आहेत. पण तरी ती एका ठिकाणी म्हणतात त्या की एवढंच करू शकते मी, त्यांची जी घुसमट आहे ती नाही कमी करतात. ती श्रीमंताची घुसमट म्हणून नाही करत. असंच आहे. प्रेमाचं नाटक करून तो त्या शेवंतावर सुरेश नावाचा तिथे शेजारीच राहणारा मुलगा आहे, तिथं जातीय संघर्ष, सैराट, पुन्हा ती दलित आहे, तो बंधन आहे. माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे म्हणतो, प्रेमाचं नाटक करतो, सगळं करतो. आणि जेव्हा दिवस जातात तिला आपण लग्न करून म्हणतो, दिवस जातात तेव्हा पुण्याला जाऊन मी काम करतो, काम केल्याशिवाय लग्न कसं करणार म्हणतो, मी पुण्याला जातो. ते दादच देत नाही, फोन करून ती परेशान होते. घरी आईला कळतं तेव्हा हात मारायची वेळ येते डोक्यावर. काय करावं, दिवस निघून गेलेले आहेत. आता गर्भपात सुद्धा करता येण्यासारखं दिवस राहिलेले नाही. अशा अवस्थेत तिची घुसमट वर्णन केली. ती सामाजिक कार्यकर्ती मोठी अशी गणफर दाखवते. ती बरोबर जाते, त्या सुरेशला शोधून काढते, पोलीस लावते मागे, त्याला उभं करते लग्नाला. तर करावंच लागतं त्याला, नाहीतर ती म्हणते ॲट्रॉसिटीही लागेल आणि बलात्काराची केस तर लावणारच, ॲट्रॉसिटी पण करतो तो करायला, पण तिच्याशी नीट वागत नाही. अजिबात तिला प्रचंड बंधनं घातलेली आहेत. तो म्हणतो तो ती जिवंत म्हणते तो मारझोड करत नाही, पण माझ्याशी प्रेमाने एक शब्दही बोलतो. सामाजिक कार्यकर्ते म्हणजे की एवढंच करू शकले मी, तिला जीवनात फक्त जिवंत ठेवलं, तिला आनंद नाही देऊ शकले. मी अशी शेवटचं एक लहान सांगते. त्या ऊसतोड कामगारामध्ये कधी कधी एखादीचं मातृत्व सुद्धा कसं हिरावून घेतलं. बालविवाह 17व्या-18व्या वर्षीपर्यंत जर 3-4 लेकरं होत असतील, ती लेकरं सांभाळायचं काय ज्ञान आहे ते? आणि काम तर संपतच नाही, ऊसतोड करायला जावीच लागते. मग त्यातली मंजुळा अगदी डोळ्यात टचकन पाणी येण्यासारखं. 3 मुली झालेल्या आहेत. मुलासाठी म्हणून पुन्हा 4थं मूल होऊन दिलेलं आहे. छोटी 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 लेकरं घेऊन ती ऊसतोड जाते. पालामध्ये कोणी खेळतंय, कोणी पाचटामध्ये येतात, कोणी फळामध्ये फिरतात. अशा प्रकारे चालली छोटे 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 5, 4, 3, 2 असे लेकरं. सगळ्यात छोटी मुलगी 2-2.5 वर्षाची आहे. ती येते, आपली ही पोळ्या बांधायला लागली, ती येते, खेळत असते आजूबाजूला. आणि ती बघते की तिला झोप आली. ती उभ्या उभ्याच ती अशी करते. ती मुलगी तिला झोप आली म्हणून काय करावं हिने, पोळी बांधावर पाचट पडलेला असतं, त्या पाचट्यावर असं असं पाचट करते, त्याच्यावर झोप होते. लेकरू गाढ झोपून जातं. तिथं मोळ्या बांधणं आणि ट्रकमध्ये टाकणं चालूच असतं.
ट्रक म्हणतो गोळ्या टाकून, गोळ्या टाकण्याचं काम तिचंच असतं म्हणजे. ट्रक म्हणतो, ट्रक वळवताना ट्रक मागे येतो असा, ड्रायव्हरला दिसत नाही, सरळ येतात. तिला जेव्हा जाणवतं लेकरू झोपवलंय, जाऊन बघते काय नुसतं रडतंय. वेळ लागतं तिला ते बघून, लवकर त्याच्यातून सावरत नाही. अनेक प्रकारच्या व्याधी जडतात, अनेक होती, त्यातून उठतच नाही. कसा लेकरांचा सामान करणार? बालविवाहाचा एक दुष्परिणाम कळतच नाही त्यांना, अजून जाणीवच झालेली नसते मुलांना बाळगायचं. ते मंजुळेचं मातृत्व चिरडल्या गेले मातृत्व, अशी ही घटना आहे. बघा कुठे मिळालं हे पुस्तक असतं आलं तर आपण वाचू शकत नाही. ते सगळ्याच्या सगळं एका जणात नाही वाचलं, इतकं त्रस्त होतं, अस्वस्थ होतं. एका मोठ्या समीक्षकाने, फार मोठे समीक्षक आहेत विलास खोले म्हणून पुण्याचे, 60 पानाची प्रस्तावना लिहिली आहे. इतकी दखल घेतली. हे जीवन आपण बघितलेलंच नाही. एक अनोख्या वेदनेचा हा प्रवास, अनोख्या वेदनेचा प्रवास आहे हा. आणि प्रश्न पडतो की 1975 ला पहिला आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा केला. आज किती वर्ष झाली आहेत? 47 वर्ष झाली आहेत आपण साजरा करतोय. आणि आजही काही स्त्रिया आपल्याच समाजातल्या, आपल्याच संस्कृतीच्या असं जीवन जगत आहे. त्याचं काय उत्तर आहे हा प्रश्न घेऊन आपण सगळी कथन वाचू शकत नाही. हे कळलं जमलं तर वाचा. तसंही पूर्णतः मी सुरुवातच केली होती की आजही अतिशय दोलायमान जगतोय आम्ही. अगदी पांढरपेशा आम्ही आमच्यासारख्या मध्यमवर्गीय स्त्रिया सुद्धा कसं जगतोय. दिशा उजळत आहेत, आकाश मोकळं होतंय. दिशा उजळत आहेत, आकाश मोकळं होतंय. सैलही होत आहे तिच्या पायातील शोभिवंत श्रंखला. साखळ्या घातल्या होत्या ना आमच्या पायात, काय काय साखळ्या होत्या. नात्यांच्या साखळ्या होत्या, जबाबदाऱ्यांच्या साखळ्या होत्या, मातृत्वाची साखळी होती. ती सुद्धा आज मुली सैल करू बघतायत. मातृत्वाच्या साखळीतून सुद्धा स्वतंत्र होऊ बघतायत बऱ्याच मुली. दिशा मोकळ्या होत आहेत, दिशा रुंदावत आहेत, आकाश मोकळं होत आहे, सैलही होत आहेत तिच्या पायात शोभेवंत साखळी. तरीही कळत नाही अजूनही तिला नेमकं चालायचं कसं. तरीही कळत नाही अजूनही तिला नेमकं चालायचं कसं. घराबाहेर उंबरठ्याबाहेर पडताना कधी तिच्या मुठीत अडकतो चिमुकल्याच्या मुठीत अडकतो तिचा पदर. कधी कधी उंबरठ्याबाहेर पडताना चिमुकल्याच्या मुठीत अडकतो तिचा पदर. कधी कधी घरी येताना उशीर झाला तर भयाने आक्रसून जाते ती. आठवत राहतात तिला कुठे कुठे झालेल्या स्त्री देहाचे तुकडे. ही सगळी ओझी सावरताना ओझी वाढतच आहे, ओझी वाढतच आहे. एकीकडे आगमन ठेवती स्त्रिया खूप स्वतंत्र झाल्यात म्हणून ओझी वाढली आहे त्यांच्यावरची. बाहेर जातो घरची आठवण येते, घरी येतो बाहेरची आठवण येते. ही सगळी ओझी सावरताना कधी कधी थकून कोलमडून जाते. तरी सुद्धा या सगळ्यातून हात उंचावर झेप घेताना वाटते तिला भीती. कधी कधी हात उंचावून झेप घेताना वाटते तिला भीती मुळं उन्मळून येण्याची.
सद्गुरु हरिनाथाय आभाळ निसरण्याचं हे सगळं सावरत 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 वर कधी कधी दुर्लक्ष होतं. आभाळा जीव घेण्याविषयी भीती वाटते तिला, नाही आता आपल्या हातातून करिअर निसटतं, आभाळ निसटून जातं, आता कुठे आभाळ पकडत होतं. कधी कधी वाटतं तिला हे आभाळ निसरण्याचं एकूण काय ते शोधायचंय अजूनही तिला. एकूण काय ते शोधायचंय अजूनही तिला. एक सॉफ्टवेअर भयमुक्त जगण्याचं आपण मला शांतपणे ऐकून घेतलं. धन्यवाद. खूप खूप धन्यवाद ताई. यानंतर वेळ आहे आपल्या चर्चेचा. जर कुणाला काही चर्चा करायची असेल, काही प्रश्न, काही म्हणणं असेल तर आपल्याला संधी आहे. कुणाला काही विचारायचं, बोलायचं? कुणी आहे? ओके. अत्यंत चांगली अशी साहित्य कृती निवडलेली आहे. ओम श्री सद्गुरु हरिनाथाय नमः. कादंबरी किंवा पुस्तक किंवा मला हे काही माहिती नाही, पण आता थोडा फरक पडत आहे असं मला वाटतं. नाही, जस्ट क्लिअर आहे. जस्ट लिहिली का? गेल्या महिन्यात प्रकाशन झाले. तर आहे बीड जिल्ह्यामध्ये आहे हे, आपण ते प्रॉब्लेम वाचतो नाही. या प्रसंगी ललिताताईंनी अत्यंत चांगलं विवेचन केलेलं आहे. आपल्या या प्रसंगी एवढंच सांगावं असं वाटतं की जिथं जिथं अन्याय होत असेल तिथं आपण थोडा उद्बोधन करायला काही हरकत नाही. धन्यवाद. तेच म्हणायचं तिला की ज्यांना वैचारिक अधिष्ठान आहे, काही विचार करू शकतात आणि काही थोडाफार अधिकार आहे, बाहेर पडू शकतात, बाहेर बोलू शकतात, त्यांनीही करावं. ओके, धन्यवाद. यानंतर उपस्थितांना जन्मदिनाची ग्रंथभेट आपण देतोय. उपस्थितांमध्ये दोघांचा जन्मदिन या महिन्यामध्ये आहे. पैकी ज्यांनी आपल्याला आता रस पाजलाय ते गोविंद सावरगावे यांचा जन्मदिन याच महिन्यामध्ये येत्या 16 तारखेला आहे. त्यांनी ऍडव्हान्स मध्ये आपलं सगळ्यांचं तोंड गोड केलंय, तेव्हा त्यांना विनंती आहे कृपया आपण समोर यावं. गोविंद सावरगावे, आपल्या जन्मदिनाची भेट आपल्याला दिली जाते. राष्ट्रमाता अहिल्या हे ग्रंथ देऊन आपला सन्मान. ताईंना विनंती आहे की सरांचा सत्कार करावा. याचबरोबर मारुती मोहनराव सोडगेसर प्राध्यापक यांचाही जन्मदिन याच महिन्यात. बरोबर आहे का? नाही ना? नाही ना? ओके, धन्यवाद. यानंतर या कार्यक्रमाला ज्यांनी उपस्थित राहून आपल्याशी सुसंवाद साधला त्यांचा सन्मान करणं हे आपलं कर्तव्य आहे आणि म्हणून त्यांचा सन्मान करण्याची विनंती या ठिकाणी आदरणीय बिरादर ताई आहे, त्यांना मी विनंती करतोय. महेश शाळेच्या मुख्याध्यापिका आदरणीय बिरादर ताईंना विनंती करतोय की ललिताताई गाडगे यांचा सन्मान चिन्ह, सन्मान पत्र आणि एक ग्रंथ भेट देऊन ताईंचा सन्मान करावा. यानंतर आपण सन्मान ज्यांचा करतोय ते सन्मान मूर्ती या ठिकाणी मी पाचारण करतोय, त्यांनी समोर यायचं आहे. आज जागतिक महिला दिन असल्यामुळं पहिल्यांदा आपण एका महिलेचा सन्मान करूया. आदरणीय उषाताई तोंडचिरकर
यांना वाचक मित्र रसिक पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान केला जातोय. त्यांना विनंती आपल्या शुभ हस्ते त्यांचा सत्कार करावयाचा आहे. सन्मान चिन्ह, सन्मान पत्र आणि एक ग्रंथ वरी वावरी पुढे बघू. ओके, धन्यवाद. यानंतर आदरणीय रामभाऊ जाधव भाकसकेळकर यांनाही आपण वाचक मित्र रसिक पुरस्कार देतोय. रामभाऊ जाधव यांना विनंती आपण समोर यावं, हा सन्मान स्वीकारावा. ताई रामभाऊ जाधव पाण्याची बॉटल त्यांनी जबाबदारी घेतलेली आलेल्या प्रत्येक पाहुण्यांना पाण्याची व्यवस्था करायची जबाबदारी त्यांनी स्वीकारलेली आहे. धन्यवाद. यानंतर वाचक मित्र शिक्षक पुरस्कार देतोय आपण. पहिल्या कार्यक्रमापासून आजपर्यंत 207 पैकी 216 कार्यक्रमाला ज्यांची उपस्थिती आहे असे गोविंद सावरगावे यांचा सन्मान करतोय. वाचक मित्र शिक्षक पुरस्कार देऊन आदरणीय गोविंद सावरगावे यांना विनंती आहे की आपण वाचक मित्र शिक्षक पुरस्कार घ्यावा. मी वाचून दाखवतो नंतर. या 260 पैकी 216 कार्यक्रमाला सरांची उपस्थिती आहे. पत्रकार बंधू आदरणीय रामभाऊ मोतीपोळे दैनिक यशवंतचे. खरं पाहिलं तर आम्ही 260 पर्यंत येण्याला कारणीभूत पत्रकार आहे. आदरणीय रामभाऊ जाधवांना रामभाऊ मोतीपोळे यांना विनंती आहे आपण समोर यावं. त्यांचा वाढदिवसही आहे, जन्मदिनाची भेटही आपण त्यांना देऊयात आणि त्यांचा सन्मान करणार आहोत. आदरणीय रामभाऊ मोतीपोळे आलेत का? नाही. नागेंद्र साबणे या. आदरणीय नागेंद्र साबणे हे दैनिक तरुण भारतचे वार्ताहर आहेत आणि त्यांच्यामुळेच हा कार्यक्रम इथपर्यंत आलेला आहे. या त्यांनी या कार्यक्रमाला प्रसिद्धी दिलेली आहे, त्याच्यामुळे त्यांचा वाचक मित्र पत्रकार पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान आपण करत आहोत. दैनिक तरुण भारत आपल्या प्रत्येक बातम्या आम्ही पाठवायला वेळ केला तर ते फोन करून मागून घेऊन बातमी देतात. तर ओके, आधी या कार्यक्रमाला उपस्थितीमधून सूट केवळ आपण पत्रकारांना दिलेली आहे, कारण पत्रकारांचा हा वेळ बातमी देण्याचा असतो, त्याच्यामुळे ते उपस्थित राहू शकत नाही. तरी परंतु ते बातम्या देतात म्हणजे आपल्या उपस्थिती ते नोंदवतात. धन्यवाद. यानंतर आदरणीय युवराज धोत्रे दैनिक सकाळ आलेत का? आदरणीय युवराज धोत्रे दैनिक सकाळ आलेले नाही. ओके, धन्यवाद. हो, याचबरोबर आजच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षा आदरणीय अर्चनाताई नळगीरकर यांनी आमच्या विनंतीला मान देऊन त्यांनी हे अध्यक्षस्थान भूषवलं. त्याबद्दल आदरणीय प्राचार्य डॉक्टर बेटी लहाने सरांना विनंती करतोय की आपण अध्यक्षांचा सन्मान करायचा आहे. मनाला भावलेली माणसं ही साहित्य कृती भेट देऊन आणि याचबरोबर आदरणीय अर्चनाताईंना मी विनंती करतोय की आपण अध्यक्षीय समारोप करावा. आजच्या कार्यक्रमाच्या संवादिका सौललिताताई गांधी या कार्यक्रमाचे कर्ते अनंतरावजी कदम, इथे जमलेल्या सर्व वाचक मंडळ, ज्येष्ठ आणि श्रेष्ठ. आजच्या कार्यक्रमाचं खरं तर अध्यक्षस्थान स्वीकारावं यासाठी म्हणजे माझं नाव घेतलं आश्चर्य वाटलं. कारण काय झालं, मध्यंतरीचा काळ जो कोरोना आणि तब्येतीची तक्रार त्याच्यामुळं मी ह्या कार्यक्रमाला अटेंड करू शकत नव्हते. पण हा कार्यक्रम आता आजपासून यावा असा विचार करते. आणि दुसरी गोष्ट, आजच्या
झुंजणीची पाचकाची अतिशय विदीर्ण करणारा मनाला वेदना होणारा असं हे पुस्तक आहे. आणि या पुस्तकाचं म्हणजे आपल्याला वाचताना एवढ्या वेदना होतात तर त्या अनुभव घेताना त्या लोकांना किती वेदना होत असतील याचं आपण कल्पनाच केली पाहिजे. कारण अशा अनेक स्त्रिया ज्या गुलाब आहेत, ज्या पार्वती आहेत, ज्या रुक्मिणी आहेत की ज्या आज या समाजात वावरतात पण त्यांना सांगायची सुद्धा लाज वाटते. तरी पण आपण म्हणतो की स्त्री शिक्षणाचा एकीकडे खूप उदोउदो होत आहे. स्त्री शिक्षणाचं तिकडे तिकडे झेंडे लागले की IAS झाल्या, ते झाल्या, ते झाल्या. पण एक दरी जी आहे ती अत्यंत खोल आहे की त्या खोल दरीतून वर येणं ह्या लोकांना खूप कठीण झाले. तरी त्या लोकांतूनही बऱ्याचशा नर्स झालेल्या आहेत, टीचर आहेत आणि IAS पर्यंत सुद्धा या मुलींनी उडी मारलेली आहे. पण त्यांना अतिशय त्रास सहन करावा लागतो, अतिशय कष्ट सहन करावे लागतात वसतिगृहाच्या शाळेमध्ये. मग तिथे राहणारा तो रेक्टर कसा असेल, बाई असतील तर बरं, पुरुष असतील तर परत त्या वेदनातून त्यांना जावं लागतं. कारण मला आठवतंय आम्ही लहान होतो आणि आमच्या माहेरी एक बाई असायची आमच्याकडे कामाला. तर त्या सांगायच्या की 9व्या वर्षी त्यांचं लग्न झालं. 9व्या वर्षी लग्न झालं आणि कुंकू लावायचं पण त्यांना भान नसायचं. गंध लावायचं तिची तर नव्हतीच, पण कुंकू लावायचं पण त्यांना कळायचं नाही. आणि सासू त्यांना चटके द्यायची की कुंकू पुसलं म्हणून मारायची, जोक करायची नाही. आणि नवरा होता 31-32 वर्ष. आणि अर्थात त्यावेळेस काहीतरी पीडा आली असेल, काहीतरी आजार आला असेल आणि 11व्या वर्षी त्या बाईच्या 11व्या वर्षी 2 वर्षांनी तो गेल्यावर त्या बाईला पहिला आनंद काय झाला असेल तर मला कुंकू लावायचं नाही. कारण की चटके मला आता माझी सासू देणार नाही. मला जे चटके मार जो असतो तो मार मला माझी सासू देणार नाही. म्हणजे किती वेदना तिने सहन केल्या असतील. आणि नंतर मग अशा हाल अपेक्षातून कामं करत करत एकटी राहिली बाई आणि खूप वयस्कर त्या गेल्या. पण आज या हे पुस्तक वाचत असताना मला त्यांची आवर्जून आठवण किती किती सहन करावं त्या बायकांनी. आपण आज महिला दिवस साजरा करतो, या महिलांचं उदोउदो करतो, पण एक दरी, त्या दरीतून त्यांना बाहेर काढण्यासाठी अनेक हातांची गरज आहे की जे हात त्यांना दोरी म्हणून आपण वर काढू शकतो, की त्यांना आपण घेऊ शकतो. पण खूप वेळ जावं लागेल या गोष्टीला. आणि अशा सामाजिक काम करणाऱ्या ज्या आयोजक आहेत किंवा समाजकार्य करणाऱ्या ज्या बायका आहेत, संस्था आहेत, त्यांनी पाऊल उचललं पाहिजे आणि या लोकांना वर काढलं पाहिजे. तर हे पुस्तक फार त्रास देणार आहे. एक एक गोष्ट जर वाचली आपण ऐकताना एवढा त्रास केलेला आहे. तर मला आयोजकांनी जी संधी दिली इथे बोलण्याची आणि अध्यक्षस्थान स्वीकारायची त्याबद्दल मी आयोजकांची आभार. धन्यवाद.